लोक उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थाची विक्री केली जात असल्याने इथे होणारी वर्दळ आणि गजबजाटाने रहिवासी त्रस्त झाले असून 500 कुटुंबांनी सहानिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे दिवस रात्र ठाण मारून बसत आहेत। त्यामुळे पदचाऱ्यांना रस्ता आणि पदपथ वापरता येत नाही। लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात। गॅस शेगडा यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असल्यामुळे या परिसरातील गृहसंकुलामधील रहिवाशांना रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे। त्यामुळे त्यांना आता घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे, अशी तक्रार येथील 500 कुटुंबांनी सहानिशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद ह्या कार्यक्रमात दिली। आमदार संजय केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने ह्या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत, ह्याच्यावर ही कारवाई करावी। ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबवल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल, असे मत केळकर यांनी व्यक्त केले। यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, मुंब्र्याचे अनिल भगत, राजेश गाडे, योगेश भंडारी उपस्थित होते। जनसेवकाचा जनसंवाद ह्या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून आभार मानले। येथील मासळी मार्केट जवळ असलेल्या मसाल्यांच्या गिरण्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता। शोषणाचे आजारही जडले आहेत। गेली 1.5 वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा करून देखील या गिरण्यांवर कारवाई करण्यात आली नाही। आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले, त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अटल बांधकाम आणि घरेलू कामगार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम आणि घरेलू कामगारांना मदत दिली जात आहे। जनसेवकाचा जनसंवाद ह्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात संसारोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले। यावेळी सचिन शिंगारे सुद्धा उपस्थित होते। साहेब, जनसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्या अगदी महापालिकेपासून विषय असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील किंवा पासपोर्टचे विषय असतील, ते रस्त्यावरती मतदिवे लावण्यापर्यंतचे काय विषय, त्याच्याबद्दल आपण काय सांगू? आज सुद्धा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये पाणी असेल, पासपोर्ट असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे निरनिराळे लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील, याच्यासकट काही महत्त्वाचे विषय देखील या ठिकाणी नागरिक रहिवासी घेऊन आले। एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो कामगारांचा विषय होता। हे जे बांधकाम कामगार आहेत, या इमारत बांधकाम कामगारांना शासनाने अनेक योजना त्यांच्याकरता आणलेल्या आहेत। या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही आमच्याच पुढाकाराने आमच्या या अटल संघटनेच्या माध्यमातून याची कामगारांची नोंद घेतो, त्याची नोंदणी करतो आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देतो। तर त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 कामगारांच्या कुटुंबांना पूर्ण भांड्याचा सेट, कुटुंबाला लागणारा जो सेट लागतो ते शासकीय योजनेमधनं हा दिला जातो। तर प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही दिला। कामगारांना त्यांची सुरक्षा बघितली पाहिजे, त्यांना सुविधा देखील दिली पाहिजे आणि सरकार किती कटिबद्ध आहे हे याच्यावरनं आपल्याला निदर्शनास येतं। याचबरोबर महापालिकेच्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या ज्या संकुलं आहेत, या संकुलाच्या बाहेर पडल्यावर ज्या पद्धतीने अनधिकृतपणे गाड्या असतील, गॅस आणि स्टोव्हचा वापर करून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे असतील, असंख्य की ज्यांनी फुटपाथ देखील व्यापलेले आहेत, रस्ते देखील व्यापलेले आहेत। माझ्याकडे जवळजवळ 500 कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे। लोक उपवन, वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं, आम्हाला रात्री पण 2-2 वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो। आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं। मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या
सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर, कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे, फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे राजरोसपणे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोक आहेत, तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलो, अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर ठेवून त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळाचे धंदे करत होते, परंतु पुन्हा आता ते बसायला लागलेले. त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे. हे असामाजिक काम कधी करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे. बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णयाचे जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जनसंवाद उपक्रमामध्ये लोक आले. महायुती सरकारने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या शासनाने अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना निरनिराळ्या विभागामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची योजना आहे. बांधकाम कामगारांच्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, त्यांच्या कुटुंबाला आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर संबंध त्या कुटुंबाला लागणारं भांडी आणि त्याचा सगळा सेट, हा सेट प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी देण्याचं शासनाची योजना आहे. आज जे आमच्या या संघटनेच्या माध्यमातून नोंदवले गेलेले कामगार आहेत, समजा कळव्या भागामध्ये 200-250 आहेत, ठाणे भागामध्ये असे हजारो कामगार की जे नोंदणीकृत आहेत, त्या कामगारांना अशा प्रकारचे सेट हे दिले जात आहेत. आज या ठिकाणी कळव्यातले 2 प्रतिनिधी, 2 कुटुंब यांना आपण हे सेट देतोय, प्रातिनिधिक स्वरूपात देतोय आणि त्याच्यानंतर कामगार विभागातर्फे या कामगारांना दिला जाणारे निश्चितपणे यांच्या या कुटुंबाला याचा आधार नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचा खूप मोठी उपयुक्तता या सगळ्या संसाराला लागणाऱ्या सेटच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळेच सरकार जे आहे ते सर्वांच्या पाठीशी आहे. बळीराजाच्या पाठीशी आहे, कामगाराच्या पाठीशी आहे, विद्यार्थ्याच्या पाठीशी आहे, महिला शक्तीच्या पाठीशी आहे. हेच याच्यावरनं आपल्याला अधोरेखित होत आहे.